तुला 10 दिशांनी साद घातली सुखानी चाल पुढं तू चाल पुढं वेगळी तुझी कहाणी स्वप्न वेळ पावलानी चाल पुढं तू चाल पुढं तू चाल आमच्या दुर्गा देवीने त्या पोरांचा चांगलाच बीपी वाढवला होता. बुआतमध्ये काय करते? थांबा, कोण तुम्ही? मी सूर्यकांत जगताप, साताऱ्यावरून आलोय. माझी बायको आतमध्ये तुळजा, तिचा सत्कार आहे आज इथं, म्हणून चाललोय आतमध्ये. हे बघा, तुम्ही तुमच्या जवळचं इन्व्हिटेशन कार्ड नाहीतर ओळखपत्र मला दाखवा, तरच तुम्हाला आज जाता येईल. हो मामा, ओळखपत्र कशाला आणतोय अहो मी? एक काम करा तुम्ही, मी आज जाऊ आणि विचारून या. ते माझं काम नाही बरं का साहेब. हो मामा, असं करू नका की हो. अहो ते कार्ड बीड मी कशाला घेऊन फिरतोय हो? माझ्या बायकोचा सत्कार आहे आतमध्ये, मला जाऊ द्या ना. हे बघा, तुम्हाला सोडता येणार नाही. तुम्ही जावं बघू इथनं. आणि हे बघा, तुम्हाला जर का सोडायचंच असतं तर एवढा वेळ आम्ही तुम्हाला कशाला वाढवून धरलं असतं. तुम्हाला जर का सोडलं ना तरी तो माझी नोकरी जाईल, तुमचा एक दिवसाचा खेळ होईल हो, पण माझी वाट लागेल. तुम्ही जावं बघू इथनं. आता मी आमच्या कॉलेजच्या ट्रस्टींना विनंती करते की त्यांनी 1-2 शब्द बोलावे. मी या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून बोलू इच्छितो की या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. या कॉलेजमधून असे डॉक्टर बाहेर पडावे म्हणून आम्ही सर्वजण अहोरात्र त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच, प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. मामा, अहो ऐका की माझं. अहो खरंच आतमध्ये लय महत्वाचा कार्यक्रम चालू आहे. माझ्या बायकोसाठी ना लय महत्वाचा क्षण आहे. मला तिच्याबरोबर राहून ना तिला झालेला आनंद बघायचा आहे मामा. मला जाऊ दे की आतमध्ये. हे बघा, तुम्ही परत परत मला तेच सांगायला लावताय. हे बघा, नका माझ्या मागे लागू. माझ्या हातात काही सुद्धा नाही ना. बस झालं मामा, मी मगाचपासून तुम्हाला विनंती करतोय, मला आतमध्ये जाऊ द्या. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल ना तर मला बळजबरीनं आतमध्ये जावं लागलं. हे बघा, मला माझ्या मर्जीनं आतमध्ये जायला नाही आवडणार मामा. तुम्हाला माझी विनंती आहे, माझ्यावर ही वेळ नका आणून देऊ. साहेब, मी इथला कामगार आहे आणि तुम्ही मला धमकी नाही देऊ शकत बरं का. नाहीतर या दारातनं आत जाण्याऐवजी या विद्यापीठाच्या गेटमधनं बाहेर पाडावं लागेल. हे का तुम्ही इथनं? मामा, हो नका ना असं वागू. तुम्ही तुमचं काम करताय कळतंय मला मामा, पण काहीतरी मार्ग काढा ना याच्यातनं. एक काम करा, ठीक आहे, मला नका सोडू आतमध्ये, पण निदान माझ्या बायकोपर्यंत निरोप पोचवा की मी इथं बाहेर उभा आहे म्हणून. तिथं निरोप पोचला ना, ते सर आहेत ना, तुम्हाला सांगतील मला इथे घेऊन या म्हणून आतमध्ये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे माझं काम नाही. आणि माझं काम जे काही आहे ना ते माझं मी बरोबर करतो. मामा, हो का कळणं झालं तुम्हाला? तुम्हाला परिस्थितीत कळणं काय झालं? काय गोंधळ सुरू आहे ते? साहेब, बरं झालं तुम्ही आलात. हो, यांना मी किती वेळ झालं सांगतोय माझी बायको आतमध्ये, तिचा सत्कार चालू आहे. हे मला सोडूनच झाले तो. तुम्ही तरी सांगा ना त्यांना. 1 मिनिट, तुमच्याकडे काही ओळखपत्र वगैरे आहे का? हा मेडिकल कॉलेजचा कार्यक्रम आहे, इथे कोणालाही एंट्री नाही मिळू शकत. गार्ड्स, इथे एंट्रन्सला हा असा गोंधळ नकोय. यांना बाहेर थांबायला सांगा. आणि हो, कॉलेजचे विद्यार्थी आणि ID असलेली लोक यांच्याशिवाय कोणालाही आत सोडू नका. अहो सर, पण माझी बायको आतमध्ये, मी इथं थांबून काय करू? सर ऐका की. सर मला. साहेब, तुम्ही आमच्या सरांबरोबर आता बोलून बघितलं ना, आणि तरी बी तुम्हाला वाटत असेल ना की मी हे मुद्दाम करतोय, तर मग अवघड आहे. अहो, आम्हाला नाही परवानगी तुम्हाला आत सोडायची. जरा समजून घ्या. दादा, इथं कुठं तू आणलंय मला? कॉलेज?
कॉलेजला काय काम आहे आपलं? दादा आपण शाळा शिकलो नाही मग कॉलेजला कशाला? मला वाटतंय ना आपण पत्ता चुकलोय. परत जायचं का आपण? हा? पुढ्या अरे प्रश्न विचारताना दम खा जरा हं? हे तुझं मेडिकल कॉलेज आहे त्याच्या दवाखान्याचं लायसन परत कसं मिळवता येईल याची चौकशी करायला आलोय आपण. अच्छा इथं वय. आपण इथं कुठं आत जायचं? गेट तर बंद आहे. कसं करायचं मग आता? मग मिळणार का नाही लायसन्स आज आपल्याला? तुला याला लय प्रश्न पडलेले असतात. अरे कोणतरी असतील इथं थांब चौकशी करू की लाग. हो भाऊ काय काम आहे? ते आम्हाला ऑफिसमध्ये जायचं होतं. ऑफिस काय काम होतं? लायसन पाहिजे. लायसन मराठी ऑफिसला जा ना. इथं कुठं? ते नाही आम्हाला डॉक्टरचं लायसन पाहिजे. तुम्ही इथले विद्यार्थी आहात? नाही पण माझी बायको आहे. हे बघा इथल्या विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही आत जायची परवानगी नाही आहे. तुम्ही या इथून. चला निघा बाहेर. या हो तुम्ही इथं निघा इथून. तू विचारपूस करून येतो. अहो, भाऊ ऐका तरी आमचा अहो, काय करणार आम्हाला फक्त लायसन्स चौकशी नाही, करायची. निघा तुम्ही निघा. अहो, ऐका ना साहेब हो, निघा, निघा. काय असं करायला लागलं? वॉचमन गाडी आली असताना दार उघडायचं सोडून काय चाललंय तुमचं? आणि ही कोण आहेत गावठी लोक? साहेब नमस्कार सर मी सूर्यकांत जगताप साताऱ्यावरून आलोय. मला ते लायसन. वॉचमन त्यांना बाहेर काढा आणि गेट उघडा. तुम्हाला कळत नाही का गेटवरती हुज्जत घालू नये? हे मेडिकल कॉलेज आहे काय मंडई नाही आहे फेरफटका मारायला. चला वा बाजूला. ए चला बाजूला बाजूला बाजूला. ऐका तर